विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज वडवणी तालुक्यातील कुप्पा या गावी आहोत. या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र प्रमुख बबरूजी शेंडगे पाटील आहेत आणि मराठा महासंघाने कशा पद्धतीने कार्यक्रम घेत आहेत आणि पुढील नियोजन काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. काय सांगाल शेंडगे पाटील? अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले. 6 तारखेला आपण भामचंद्रच्या पायथ्याला भामचंद्र मुक्ती लढा परिषद आयोजित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराजांना वंदन करून आणि विशेषतः जगद्गुरूंच्या साक्षात्कार भूमीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये अखिल भारतीय आध्यात्मिक आघाडीचे काही नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना आपण नियुक्तीपत्र दिले. आज आपण कुप्प्याचे प्रकाश मामा पाटील यांच्या निवासस्थानी आहोत. त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या मराठवाडा संपर्कपदी नियुक्त केलेली आहे. तसा मामाचा आणि मराठा महासंघाचा जुना संबंध आहे. इथं आपले राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप येऊन गेलेले आहेत. आपण जेव्हा मोरवडला दत्त क्षेत्रावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राज्यस्तरीय संमेलन घेतलं होतं, त्या संमेलनाला सन्माननीय आमदार भाई जगताप, दिलीपदादा ही आदी करून मंडळी त्या संमेलनाला उपस्थित होते. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मामांचं खूप मोठं योगदान होतं आणि आज त्यांची अखिल भारतीय आध्यात्मिक आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे, सचिव म्हणून निवड झालेली आहे. आणि आज मराठा महासंघाचं काम करत असताना फार मोठा यक्ष प्रश्न आलेला आहे. आपण मराठवाड्याचे सचिव म्हणून काम करत आहात. मोहिते पाटील, आपले रामभाऊ मोहिते पाटील हे अध्यक्ष म्हणून काम करतात. आता आम्ही तुमच्यावर सगळी जबाबदारी टाकणार नाही. हे काम करीत असताना आपण सदस्य नोंदणीवर फार मोठा भर दिला पाहिजे. जसं पार्टीच्या कणा हा जसा महत्त्वाचा असतो आपल्या, तसं संघटना चालवत असताना अर्थार्जनाचा भाग करत असताना ही सदस्य नोंदणी अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक ठिकाणी दिलीपदादा आपल्याला मदत करू शकणार नाही. एखादं फार मोठं संमेलन आहे, आपण 2024ला राज्यस्तरीय संमेलन घेतलं, त्या संमेलनाचा सर्व भार सन्माननीय दिलीपदादा जगतापनं हा पार पडला. आता आपण जे भामचंद्र मुक्ती लढा बिहुला संपन्न झाला, त्याचाही अर्थार्जनाचा फार मोठा भार आपल्यावर आहे. म्हणून या सगळ्या ह्याच्यावर प्रत्येक गोष्ट मध्यवर्ती मंडळींना न विचारता आपली संघटना आपल्या ताकदीवर, आपल्या अर्थार्जनातून, सदस्य नोंदणीतून वाढवली पाहिजे. मला वाटतं मामा या कामासाठी निश्चितपणानं आपलं योगदान देतील. त्यांची मराठवाडा सचिवपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. तिकडं सांग. बोला मग. माझी जी परवा भामचंद्र डोंगराच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा सचिवपदी निवड केली आदरणीय दिलीपदादा जगताप आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल सुरुवातीलाच ऋण व्यक्त करतो. माझी झालेली निवड, माझा आणि मराठा महासंघाचा आणि जगताप फॅमिलीचा खूप जुना संबंध आहे. मोरवडला झालेल्या संमेलनात त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होऊन ते माझ्याकडे पाहुणचारासाठी आले होते. हे मी माझं भाग्य समजतो. माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती पूर्णपणे सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, आदरणीय मधुसूदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलीपदादा यांच्या सहकार्यातनं मी चांगल्या प्रकारे ते पार पाडण्याचा प्रयत्न करीन एवढीच या प्रसंगी ग्वाही देतो. आणि माझ्यावर टाकलेला हा विश्वास, माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी पूर्णपणे सर्व ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आणि कशा प्रकारे तुकाराम महाराजाचा भामचंद्र डोंगर हा रक्षण त्याचं झालं पाहिजे, या मुक्ती लढ्यात मी संपूर्ण
झोकून देऊन स्वतः त्यात काम करणार आहे. त्याचबरोबर सदस्य नोंदणी करून इतरांना सामावून घेऊन जास्तीत जास्त या लढ्यात कसे सहभागी होतील या दृष्टीने माझा प्रयत्न राहील आणि माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला मी पात्र राहण्याचा विश्वास संपादन करून सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करील. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. पुनश्च एकदा मी सर्व हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज, मान्यताई आणि बबरवंताचे शेंडगे, आमचे वार्ताहर हरिओम फपाळ त्या सर्वांच्या सहकार्यानं, त्याचप्रमाणे कोले साहेब, आमची जी टीम आहे त्या टीमच्या सहकार्यानं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो.